इकडच्या बाजूला समुद्र दिसत आहे, अफाट असा समुद्र. असं पाहिजे होतं काहीतरी, एक नंबर. हाय करा रे सगळ्यांनी. गर्दी वाढायला चला. अरे गर्दी आता तुम्ही इथं बघू शकता गणपतीपुळेला पार्किंगची पुरेपूर सोय आहे. पार्किंगची खूप मोठी जागा आहे इथं. तुम्ही फोर व्हीलरनं जर येणार असाल तर पार्किंगसाठी काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहे गणपतीपुळे या ठिकाणी आणि आपण आता दर्शनासाठी जात आहे. चला, इकडच्या बाजूला समुद्र दिसत आहे, अफाट असा समुद्र जो मी पहिल्यांदा बघतोय. आणि नारळाची झाडं सगळी इथं दिसत आहेत. तुम्ही बघा, असलं खतरनाक दिसतं ना, नाद. असं पाहिजे होतं काहीतरी, एक नंबर. हा हा हा, वाईड अँगलला तर काय दिसतंय राव. आजच्या गावात तर हे आहे प्रवेशद्वार मंदिराचे. तर मित्रांनो, आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे आणि हे बघा मुखदर्शन. पण आपण मुखदर्शन नाही करणार आहे, आपण डायरेक्ट गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे. हे मेन दर्शन आहे खरं तर, पण इकडं आपल्याला बंदी आहे, व्हिडिओ करण्यास सक्त मनाई. यस. तर मित्रांनो, पहाट झालेली आहे गणपतीपुळेला आणि आम्ही पोचलेलो सकाळी लवकर, पहाटे 5:30च्या दरम्यान काहीतरी आम्ही पोचलो. आणि तिथून आवरून फ्रेश होऊन आम्ही आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. मंदिर एक नंबर आहे, खतरनाक मंदिर आहे. आणि मंदिराच्या बाजूचा परिसर जो आहे, जो समुद्र सपाटीचा भाग आहे, एक नंबर आहे, एक नंबर. असलं भारी वाटतं ना इथं. वारं मस्तपैकी सुटलेलं आहे आणि एक नंबर आहे, वातावरणच एक नंबर आहे इथलं.
काय तर आपलं दर्शन झालेलं आहे. दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आणि आता आमची गँग इथून पुढे जाणार आहे पुढच्या प्रवासासाठी. हाय करा रे सगळ्यांनी. तो मित्रांनो आपल्याला दिसतोय ना, तर तो आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. लोक लाईन लावतात इथं गणपतीच्या दर्शनासाठी. त्यासाठी ही गर्दी बिर्दी होऊ नये म्हणून त्यांनी सोय केलेली आहे. आणि इकडं बाहेर जाण्याची वाट बघू शकता तुम्ही. Through the highways till my shadow turns to sun rays.